नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती महाराष्ट्र न्यूज 7च्या ठळक बातमीपत्रात आपलं स्वागत करते। कृषी सुधारणा कायद्याला राज्य शासनाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थगिती अध्यादेशाची 40गाव तहसीलदार कार्यालयासमोर होळी करण्यात आली। तसेच भाजपा कार्यालय ते 40गाव तहसीलदार कार्यालय या दरम्यान निषेध मोर्चा काढत राज्य शासनाविरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या। बोला भारतीय जनता पार्टीचा या बिगाडी सरकारचं करायचं काय? बोला भारत माता शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने मालाला भाव मिळायला प्रचंड असा स्वाभिमानी आयोगाच्या शिफारसीला त्या ठिकाणी स्वीकारणाऱ्या कायद्यांचं हे महाराष्ट्रातलं राज्य सरकार स्थगिती देऊन शेतकऱ्यांच्या भावनांची खेळण्याचं पाप करतंय। हे शेतकऱ्यांची मुलं ऐकणे यांची DNA तपासली। कार्यकर्ते लोकप्रतिनिधीच्या वतीनं या स्थगन आदेशाची होळी या ठिकाणी करून त्याचा निषेध करून राज्य सरकारने हे केंद्राचे कायदे स्वीकारले पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय। ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये या मुख्य मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी गोंदियात आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने थाळीनाद आंदोलन करत धरणे देण्यात आले। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून अनेक नेते व अनेक संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करतात। मात्र हे चुकीचे असून अजूनपर्यंत ओबीसीचे 19% आरक्षण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मिळालेले नाहीत। मराठा आरक्षणाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते। ओबीसी महासंघ, ओबीसी सेवा संघ आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या संघटना आहेत यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करून ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करीत आहे। या राज्यामध्ये 65% वर असलेल्या या ओबीसी समाजाला आजही 19% कमी आरक्षण मिळत असल्याने आम्हाला मंडल आयोगाच्या तरतुदीप्रमाणे 27% आरक्षण देण्यात यावे आणि सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याचे जे प्रकरण सुरू आहे त्यामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने द्यावे। आमचा ओबीसीचा त्याला काही विरोध नाही, मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाला समावेश करू नये ही एक आमची मुख्य मागणी आहे। यातच समाजाच्या विकासासाठी आणि योजना राबविण्यासाठी सरकारने सर्वप्रथम ओबीसीमधील सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करावी। यासाठी आज राज्यव्यापी थाळीनाद आंदोलन लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि विविध ओबीसी संघटनांच्या माध्यमातून संयुक्तरित्या करण्यात येत आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या 10 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले। सुरेश पाटील यांनी मला 10 तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती। मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात मागणी करू नका अशी विनंती केली। या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्येही वेगवेगळे गट निर्माण होण्याची शक्यता आहे। यापैकी काही जण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात, परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण समिती महाराष्ट्र यांचे असणारे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी काल जे आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कोल्हापूर आणि मुंबई आणि माझ्याबरोबर संपर्क साधला आणि संपर्क साधून
10 तारखेच्या मोर्चाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची असणारी विनंती आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला पडतो आहे आणि इतर गोष्टींवरतीच सरकार त्या ठिकाणी चर्चा करते. पुन्हा आरक्षणाचा मुद्दा हा फोकसमध्ये आणण्यासाठी 10 तारखेला जो बंदचा कॉल देण्यात आलेला आहे, पक्षाची असणारी काल रात्री कॉन्फरन्स कॉलवरती असणारं बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण अगोदरच आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे बंदलाही आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका रात्री घेण्यात आली आणि आज सकाळी मी आता प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत ती जाहीर करतो आहे की 10 तारखेच्या बंदला आमचा असणारा पाठिंबा आहे. पाठिंबा जाहीर करत असताना जे काही सुरेशदादा पाटील यांचं असणारं बोलणं झालं त्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलं आहे की मराठा समाजाचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे आणि OBCचं असणारं आरक्षण हे वेगळं आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी राहतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये OBCच्या आरक्षणामध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी होणार नाही याची दक्षता सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना कळवलेलं आहे. सामंजस्य मला कुठेतरी बिघडताना ह्या सगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिसतंय. शासनसुद्धा ठामपणे आरक्षण संघर्ष समिती जी आहे किंवा इतर जण आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत थांबा आणि हे जे फाटे फोडण्याचा असणारा भाग जो चाललेला आहे यातून कुठेतरी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्यांच्यामध्ये कलह होण्याची शक्यता आहे आणि तिथूनच कोणतरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेऊन महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडेल अशी असणारी परिस्थिती मला दिसते. महाराष्ट्राचं सामंजस्य बिघडू नये म्हणून 10 तारखेच्या बंदला आम्ही असणारा वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु तो मान्य आहे का? दोन्ही राजांचा असणारा बंदला पाठिंबा आहे असं मला कुठेही वाचण्यात आलेलं नाही. उलट एक राजा तर बिंडोक आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. दुसरे संभाजीराजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी भूमिका घेतली आहे हे बरोबर आहे, पण ते इतर गोष्टींवरती अधिक भर देतात आहेत आरक्षणापेक्षा असं मला दिसतंय. वेंगुर्ला शहरात येणाऱ्या पर्यटक, शहरातील नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ले नगर परिषदेने नाविन्यपूर्ण योजनेतून शहरात 5 ठिकाणी वॉटर ATM मशीन बसवली आहे. वॉटर ATM सुविधा उपलब्ध करून देणारी वेंगुर्ले नगर परिषद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच नगर परिषद आहे. या वॉटर ATM सुविधेचा शुभारंभ मंगळवारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला. मशीनचं उद्घाटन केलेलं आहे. ही जे वॉटर ATM मशीन जे आम्ही बसवलेल्या आहेत वेंगुर्ला शहरात या 5 बसवलेल्या आहेत आणि यामागचा उद्देश असा आहे की वेंगुर्ल्यातील नागरिकांना जे पिण्याचं पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या असे जे नागरिक वेंगुर्ला शहरात फिरत असतात त्यांना पिण्याचं पाणी सोयीस्करपणे उपलब्ध व्हावं यासाठी ही आम्ही योजना आमच्या डोक्यात होती. ती आम्ही त्याचा ठराव केला कौन्सिलमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये तो ठराव मंजूर केला आणि आम्ही DPDCमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, माजी पालकमंत्री यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव सादर केला आणि त्या प्रस्तावातून आम्हाला प्रोत्साहन अनुदानमधून, नाविन्यपूर्ण अनुदानमधून आम्हाला हा निधी प्राप्त झाला. साधारण 30 लाखाच्या आसपास आम्हाला निधी प्राप्त झाला आणि त्यामध्ये आम्ही हे 5 वॉटर ATM घ्यायचं फायनल केलं आणि ज्या ठिकाणी
खूप गर्दी असते इथे. बंदरवर येणारे नागरिक मासे घेण्यासाठी तसेच समुद्राचं दर्शन घेण्यासाठी फिरायला असे बरेच लोक इथे येत असतात. त्यांना पिण्याचं पाणी मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हे पाणी आम्ही एक उदयनराजे भोसले हे बिंडोक आहेत अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. यावर राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय असून संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. सातारच्या गादीचा अपमान खपवला जाणार नाही. त्याच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही. त्यांच्यावरील ही टीका गैर आणि चुकीची असल्याचे राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई हे म्हणाले. मला आत्ताच माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज आणि आमचे सगळ्यांचे आदर्श श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्याबद्दल माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अशा पद्धतीची टीका केलेली आहे. ती निश्चितपणानं निंदनीय आहे. त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. शेवटी छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या थेट गादीला ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे. आणि मला एक सांगायचं आहे आंबेडकर साहेबांना, दोन्हीही छत्रपतींनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सातारच्या गादीनी आणि कोल्हापूरच्या गादीच्या दोन्हीही प्रतिनिधींनी आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि असं असताना आंबेडकर साहेबांच्या सारख्या एका प्रतिष्ठित मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांना अशा पद्धतीनं टीका करणं हे निश्चितपणानं गैर आहे, चुकीचं आहे. आम्ही ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींना मानणारे छत्रपतींचे मावळे म्हणून छत्रपतींच्या वारसदारावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि मला आंबेडकर साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडावी. मराठा समाज आपली भूमिका ठामपणानं मांडून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतो आहे. आणि या मराठा समाजातल्या एकूण सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्हीही छत्रपतींनी त्यांची भूमिका सरकारसमोर, जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे. असं असताना केवळ कशासाठी आंबेडकर साहेब बोललेत मला माहीत नाही, परंतु सातारच्या गादीचा अशा पद्धतीचा केलेला अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल तर पहा, मी 2014 ते 19 आमदार असताना एका चुकीच्या गुन्ह्यामध्ये छत्रपती उदयनराजे महाराजांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. मी विधानसभेचं कामकाज त्यावेळी बंद पाडलं होतं सभागृहामध्ये की छत्रपतींच्या वारसावरती असा खोटा गुन्हा दाखल करणे हे चुकीचं आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातीलच नव्हे पण महाराष्ट्रातील जनता, छत्रपती घराण्याचे प्रेमी जे छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात आणि त्यांच्या वारसांना आदर्श. बुलढाण्यात मालकी हक्कावरून एका बैलाची DNA चाचणी करण्यासाठी ठाणेदाराने पशुवैद्यकीय आयुक्तांना पत्र दिले. बुलढाण्यातील प्रताप मोरे यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात शेख अफरोज यांच्या विरुद्ध आपला बैल चोरी करण्याची तक्रार दाखल केली होती. मात्र याच बैलावर शेख अफरोजने देखील बैल त्याच्या मालकीचा असल्याचा दावा केल्याने पोलिसांनी मध्यम मार्ग काढत बैलाची DNA चाचणी करण्याचे आदेश दिले असून अहवाल येईपर्यंत बैल गोरक्षणामध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्यात. मेरा नाम प्रदीप मोरे, रहने वाला बुल्ढाने का है. 9 सितंबर की रात को 11:15 को अफसर बागबान नाम का लड़का जो मेरा गोरा था उसको पकड़ के ये लोग चुरा के लेके जा रहे थे. मेरे ध्यान में आया तो मैं वहाँ पे जाने के बाद में मैंने उनको रुकाया. उसके बाद में उन्होंने बोला कि ये गोरा हमारा है. तो वो दूसरे दिन हम लोग सुबह पुलिस स्टेशन में गए, पुलिस स्टेशन में तकरार दाखिल की है. उसके बाद में पुलिस वालों ने हमको बताया है कि उसका हम लोग DNA टेस्ट करके उसके बाद में गोरा जिसका होगा उसको दे देंगे. उसके बारे में उनको पूछा गया पुलिस स्टेशन में तो उनकी माँ वगैरह कोई है क्या, तो उन्होंने बोल दिया कि वो मरी हुई करके. लेकिन मेरे पास उसके पूरे, उसकी माँ, उसकी आजी, उसका भाई, वो सब है मेरे पास में. उसका वंशवाड़ है. अभी भी गुना नहीं दाखिल किया अभी तक उन्होंने पुलिस स्टेशन में. मेरा नाम शेख अफरोज शेख निसार बागवान में रहने वाले इंदिरा नगर का है.
और हम जो भी है मोहल्ले में 8-10 परिवार जो है हमारे, और मोहल्ले के वो सब गाय वगैरह पालते। मेरे पास उसकी माँ छोड़ के पूरा वंश है। और ये जो गाय के ठिकाने, इसके 4-5 ठिकाने, एक रामनगर में है, एक जब मच्छी लॉट में हमारे दीपक मामा रहते हैं वहाँ पे है, एक सैयद अनीस के पास है। और वो गोरे को हमारा ये कारण था कि वो गोरा मोहल्ले में सता रहा, किसी को भी मार रहा, अगर मारना बोले तो दवाखाने में लेके जाना है, तो इसलिए हमने गोरे को पकड़ने का बंदोबस्त किया और बगीचे में छोड़ने का फैसला किया था। उतने में दीपक मोरे आया, ये बोले मेरा गोरा है, ये प्रदीप मोरे। तो प्रदीप मोरे को बोले हमने भाई कल सुबह देखेंगे, दीपक मामा आए उनके भाई, बोले कल देखेंगे अपन, जिसका गोरा उसको दे देंगे। मेरे से नंबर ले बैठे, बोले अपन समझौता करेंगे बोले, और मेरे को बिना बोले पुलिस स्टेशन में आके रिपोर्ट करे। और प्रदीप मोरे का रिकॉर्ड ऐसा है कि 2-1 महीने चांस देखता कि किसका गोरा नहीं आया, गाय नहीं आए, चारा पानी खिलाता, आंख पे करता। वो तो मुक्का जानवर है, किसी के भी आंख पे होता, तुमने रोटी खिलाए तो तुम्हारे पास आएंगे, अगर थानेदार साहब ने रोटी खिला तो उनके पास आ सकता। जानवर किसी के पास जाता रोटी के लिए, ऐसा थोड़ी उनका हो जा रहा है। अपने पास उसका माँ छोड़ के पूरा वंश है। हम तो सोचते कि डीएनए जल्द से जल्द हो, जो भी सरकारी पुलिस से जा रहे, और उसके बाद जो भी डीएनए है तो उस पर जल्द से जल्द कार्रवाई और गुन्हा दाखल हो, क्योंकि दूध और पानी का पानी होना। कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून सर्व लहान मोठे व्यवसाय ठप्प झाले होते। अनलॉकच्या काळात आता शासनाने सर्वांना सशर्त परवानगी दिली, मात्र मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध अद्याप कायमच आहेत। त्यामुळे नागपूरचे मूर्तिकार संतप्त झालेत। नवरात्रोत्सवासाठी देवीची मूर्ती किती उंचीची असावी याबाबत अजूनही आपल्या राज्यात एकमत झालेले नाहीये। मात्र आपल्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश राज्यात 8 फुटांपर्यंतच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली। त्यामुळे जे मध्य प्रदेश सरकारला जमले ते महाराष्ट्राला का जमत नाही असा प्रश्न नागपूरच्या मूर्तिकारांना पडलाय। गिराईक पण खूप कमी आले आहे। आमच्या गणपतीचा आणि देवीचा दोन्ही ह्याच्यामध्ये आमचा लॉस झालेला आहे। हो, करायलाच हवी मदत, कारण आम्ही सगळ्यांचं आमच्या ह्याच्यावरच अन्न पाण्याचं पोटाचं आमचं सगळं ह्याच्यावरच आहे। तर सरकारने आम्हाला जरूर मदत केली पाहिजे, प्रत्येकालाच मदत केली पाहिजे आम्हा सगळ्यांना। हो, सरकारने तर इथे पण जशी तिथे मध्य प्रदेशला परमिशन दिली मोठ्या मूर्ती बनवायची, तसे इथे पण द्यायला पाहिजे परमिट। त्यामुळे कसं आमचं पण सगळ्यांचं नुकसान नाही होईल, सगळीकडे व्यवस्थित काम येईल आणि जे बाहेर गावून मूर्त्या येतो त्या बनवायसाठी त्यासुद्धा मूर्त्या बनवायला येईल। आता कसं होतं आहे की लोक यायला पाहत आहे, ऑर्डर द्यायला पाहत आहे, पण का कोणी म्हणते की ऐन वेळ परमिशन कॅन्सल होईल किंवा मोठी मूर्तीची परमिशन नाही मिळेल, त्याच्यामुळे कॅन्सलही होऊ शकते। त्यामुळे जे गिराईक आहे ते मागे पुढे करत आहे ऑर्डर द्यायसाठी। बघा, या मूर्तिकारांसाठी हाच एक वर्षभराचा एक व्यवसाय असतो। याच्यामुळे सगळे आमचे कारागीर असतात, 8-10 कारागीर असतात, पण यावर्षी तुम्ही बघू शकता 1 किंवा 2च कारागीर आहे, यांच्यावर सगळ्यांचं पोट असते। आणि याच्यामुळे काही प्रमाण कोरोनाचं वाढणार असं आम्हाला तरी मूर्तिकारांना वाटत नाही, पण विनाकारणच दबावात आणून, प्रेशर आणून की 4 फुटाही बनवा, 2 फुटाही बनवा। आणि मध्य प्रदेश आणि कोरोना तर सगळीचकडे आहे ना, असं नाही ना आपल्याच फक्त महाराष्ट्रामध्ये आहे। तर त्यांनी आपल्या महाराष्ट्राला सुद्धा परवानगी द्या मोठ्या मूर्त्या बनवण्याची, त्यावेळेस आमचं हा धंदा अवलंबून आहे। ज्यावेळी मध्य प्रदेशामध्ये परवानगी देऊ शकते तर आपल्या महाराष्ट्रात का नाही। आणि मला एक म्हणणं आहे की 4 फुटाची मूर्ती बसवा म्हणतात आणि 5 फुटाची 6 फुटाची का नाही। तर 4 फुटांनी काय कोरोना होणार नाही आणि 5-6 फुटांनी काय कोरोना होणार, हे सुद्धा मला प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला। कोरोनाच्यामुळे आम्ही काम काही भेटून नाही राहिलं आम्हाला। गणपतीत बी बड्या मुश्किलनं काम भेटलं, पण तेवढ्या काही मूर्त्या होत्या नाही, त्यामुळे पेंटर लोक आम्हाला कामावर नाही ठेवत होते। जास्ती जेवढे मुलं आहेत ते काही आले नाही यावर्षी। पण शासकीय कार्यालयांमध्ये शिस्त आणि नियम पाळले जात नसल्याची ओरड नागरिक वारंवार करत असल्याचे समोर आले। मात्र शासकीय कर्मचारी नागरिकांना गांभीर्याने घेत नाहीत। असाच प्रकार लातूरच्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उघड झालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे सुरू आहे याची जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाहणी केली। या पाहणीत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले। आज सकाळी उल्हासनगरच्या मनवीचे शहराध्यक्षावर अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना समोर आली असून मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय। मनसे विद्यार्थी सेनेच्या उल्हासनगर शहराध्यक्षावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने वार केल्याची घटना घडली। आम्ही 7 वाजतापासून एक मॉर्निंग वॉकला सुरुवात करतो। जवळपास आमचा हा दुसरा राऊंड होता। त्या राऊंडला बरोबर त्यांनी 7:30ला माझ्या पाठीमागून येऊन 2 गाड्या होत्या, 2 गाड्यावाल्यांनी हल्ला केला। जवळपास एक 20 ते 25 वर्ष गटातील मुलं होती, तोंडाला बांधलेलं होतं। समोरची काही माणसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तलवार फिरवल्या असल्यामुळे कुठल्या नागरिकांनी त्यांना पकडता आलं नाही। आणि नेमका मी तिथे त्यांनी जशी मारली बॅक साईडून, कारण मी अनबॅलन्स होतो ना,
पाठीमागणं हे झाल्यामुळं. मग मी खाली पडलो. खाली पडल्याच्यानंतर मग समोर जेव्हा मी बघितलं उठून, तोपर्यंत ती गाड्या क्रॉस झालेल्या होत्या. कोणी केला असेल हल्ला वगैरे काय संशय? उल्हासनगर महानगरपालिकेमधील जो भ्रष्टाचार चालू आहे गेल्या मागील 1.5 वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करतो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. आणि बरीचसा माहितीचे अधिकार वगैरे टाकून मी बरीचशी माहिती गोळा केलेली आहे. आणि काही दिवसामध्येच ते सगळं घेऊन मी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार होतो. आणि हे सगळ्या विभागातील माहिती आहे, मालमत्ता विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, PWD असेल उल्हासनगर महानगरपालिकेचं, त्याच्यामधून ज्या त्यांनी काय मोठमोठे भ्रष्टाचार केलेले आहेत तो सगळा मी ओपन करणार होतो. त्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेची जी शाळा एका भूखंड सिंधी ठेकेदार आहे तो हडप करत होता. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पेपर नव्हते, त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे. तसेच काल उल्हासनगर महानगरपालिकेच्या शालेय पोषण आहारामध्ये वजनामध्ये घट होती, ती घट मी पकडून दिलेली आहे. प्रशासन शिक्षण अधिकारी तिथे आलेले होते, तो देखील मला डाऊट आहे. आता आपण समाजकार्य करत असताना आपण वेगवेगळी कामं करत असतो, त्याच्यामध्ये कोणाचं आपण काय केलं दुखावले असेल तर ते आम्हाला माहिती नाही. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने तपास करतीलच. राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथील मडावी यांच्या घरी हा साप आढळून आला. त्यांनी जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्था राजुरा येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रांनी सापाचे निरीक्षण केले. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चंदनवाही येथे दुर्मिळ अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा जातीचा साप आढळून आला. अनुवांशिक आजारामुळे या सापाचा रंग पिवळसर असतो. जीवनदीप सर्पमित्र बहुउद्देशीय संस्थेतील सर्पमित्रांनी या सापाला पकडले. वन विभागात नोंदणी करून या सापाला वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे. आम्ही जीवनदीप सर्पमित्र संस्थेअंतर्गत काम करत आहोत. मागील प्रत्येक कितीतरी वर्षापासून कार्यरत आहोत. त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित जीवनदान देण्यास संदर्भात याविषयी आम्ही काम करत आहोत. तशातूनच चंदनवाई गावातून मडावी यांच्या घरून काल आला असता जीवनदीप संस्थेचे सर्पमित्र आणि तिथलाच आमचा सहकारी सर्पमित्र सत्यपाल मडावी सोबतच अमर पचारे सर्पमित्र अमर पचारे यांनी गेले असता तिथे वेगळ्या प्रकारचा एक साप दिसून आला. वेगळा म्हणजे आहे नागाच्याच प्रजातीतला, पण असा दुर्मिळ मिळाला जातो. म्हणजे मोजक्या वेळेसच असा मिळाला जातो. याच्या पहिले पण 2दा मिळाला आहे, पण खूप कमीदा. तर याला अल्बिनो स्पेक्ट्रल कोब्रा म्हटल्या जाते. अल्बिनो म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर पांढऱ्या रंगाचा साप. तर त्याचा काही प्रॉब्लेममुळे म्हणजे जे अनुवांशिकता, जसं जन्मताच अनुवांशिकतेमुळे त्याच्यामध्ये रंगहीनता राहते. रंगाचं प्रमाण मेलेटिन नावाचा पदार्थ कमी झाल्यामुळे तो रंगहीन झाला जातो. रंगहीन झाल्यामुळे त्याचा रंग हा कमी होत असल्यामुळे तो पिवळसर होऊन पुन्हा जर कमतरता झाली तर तो पांढऱ्या कलरचा होत जातो. त्याच्यामुळे त्याला अल्बिनो म्हटल्या जाते. सापामध्येच तसेच प्रत्येक प्राण्यामध्ये हा आजार जाणवला जातो. तसेच याचे डोळ्याचा कलर हा जसा रंगहीनता होत जाईल तसा तो गुलाबी होत जातो. गुलाबी झाला आणि त्याच्यामुळे नजर पण त्याची कमी पडल्या जाते, त्याची दृष्टी कमी झाल्या जाते. तो बाकी जसं वेगवेगळे साप आपापल्या पद्धतीनं दृष्टी समोरपर्यंत पाहू शकतात, जितक्या अंतरापर्यंत पाहू शकतात, याची तीच शक्ती कमी आहे. तो तितकी नजर याची पडू शकत नाही. तर असे भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी सापडल्या जातात, पण हे अनुवांशिकता असल्यामुळे कोणत्याही सापांमध्ये खूप कमी प्रमाणात मिळाल्या जाते. आणि कमी प्रमाणात मिळणं हेच याचं एक वैशिष्ट्य आहे. कारण ते जसं कोणतीही वस्तू जे मोजकी असणार त्याला महत्त्व पण जास्त असते, त्याच प्रमाणात हा पण मोडला जातो. हा कमी प्रमाणात मिळाल्यामुळे याचं वैशिष्ट्य वाढत जात आहे. आणि याच्यावर रिसर्चसाठी पण ठेवले जाते. वेगळा प्रकार असल्यामुळे याच्यावर रिसर्च पण केल्या जाते. रिसर्चसाठी जसे साप झालं, वेगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यामधून कोणतेही प्राणी झाले, असे कोणत्याही प्राण्यामध्ये रिसर्च केले जाते, याच्यावर पण रिसर्च केली जाते. त्याच्यासाठी पण याचं खूप महत्त्व आहे. आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातमीपत्राकरता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.